मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना स्किन इन्फेक्शन होतात. त्याच्याच बाबतीत काळजी कशी घ्यायची या बाबतीत आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, तुमचं नाव? मी डॉक्टर चेतन दिलीप स्वाळुंखे, त्वचारोग तज्ञ आहे. सध्या दिवा आणि पलावा 2 ठिकाणी मी प्रॅक्टिस करतो. साथीच्या रोगांमध्ये किंवा स्किन इन्फेक्शन मध्ये सांगाल की किती प्रकारचे स्किन इन्फेक्शन होऊ शकतात पावसाळ्यात? पावसामध्ये सगळ्यात कॉमनली आपल्याला इन्फेक्शन आढळतं ते म्हणजे गचकरणं, खरूज आणि नायटा. ही 3 त्वचा संबंधीचे आजार आढळतात. ते काय होतात तर एक प्रकारचं डर्मॅटोफाइट्स नावाची बुरशी असते. ही बुरशीमध्ये वातावरणातला ओलावा असेल, कपडा, मॉइश्चर या 2-3 गोष्टींमुळे तिची आपल्या शरीरात लागण होते. लागण झाली की मग आपल्या त्वचेवर त्याची वाढ मग वेगळ्या प्रकारच्या आजारामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. मग बऱ्याच जणांना खाज येणे, त्वचेवर लालिमा येणे, बऱ्याच जणांना कमरेच्या ठिकाणी, पॅन्टीच्या ठिकाणी किंवा बगलेच्या ठिकाणी लाल असे गोलाकार चट्टे पडतात. ओके, या बाबतीत साधारण कशी काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात मी तुम्हाला सांगेल की ऍज अ घरोघरी आपण एक बघू शकतो की सकाळ संध्याकाळ 2 टाइम साध्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळीला जास्त गरम पाणी घेऊ नका. सुती, कॉटन, लिननचे कपडे, सगळे कपडे आपले गरम पाण्यात धुतले गेले पाहिजेत आणि आंघोळ करताना साध्या पाण्याने आंघोळ करायची. आणि कुठले आजकाल आपल्याला अँटी फंगल साबणच मिळतात, तर ते साबण आपण पावसाळ्यामध्ये नॉर्मली वापरू शकतो. डेली रुटीन काय असलं पाहिजे, म्हणजे सकाळी नाश्तापासून ते रात्री जेवणापर्यंत काय खाल्लं? तसं बघायला गेलं तर की खाण्याचा आणि फंगलचा एवढा जवळचा संबंध म्हणता येणार नाही, पण तरी सगळ्यात प्रमाणे तुम्ही जर एक पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात चांगलं. तरी मी एवढंच सांगेल की 2 टाइम स्नान करा. सुती, कॉटन, लिननचे कपडे, पॉलिस्टरचे कपडे, टाईट कपडे, जीन्सचे कपडे पावसाळ्यामध्ये कमी प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा. कारण की याच्यामधून कसं असतं, बऱ्यापैकी फंगसचे आजार हे वाढण्याची शक्यता असते. आणि बऱ्याच वेळा असते आपली ट्रेनची ट्रॅव्हलिंग असते, टाईट क्लॉथ्स, याच्यामुळे काय असं याची संसर्गता वाढते. तर ते टाळण्यासाठी फक्त सकाळ संध्याकाळ घरी आल्यावर परत संध्याकाळी आंघोळ करा. अँटी फंगल पावडर आणि साबण वापरलं तर बऱ्यापैकी आपण त्याला अटकाव करू शकतो. लहान मुलांना याचा फार जास्त धोका असतो स्किन इन्फेक्शनचा, तर त्यांच्या बाबतीत पालकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? त्याच्यामध्ये मी परत तेच सांगेल की 2 टाइम आंघोळ करावी. आणि घरात जर कुणाला फंगल इन्फेक्शन असेल तर त्यांनी जवळच्या त्वचारोग तज्ञांचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा. आणि कसं असतं, मूल हे दिवसभर किंवा संध्याकाळी आई बाबांच्या अंगावरच खेळत असतं, तर बऱ्यापैकी त्वचारोग जे असतात हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे ते आपल्याकडनं बाळाला सुद्धा होण्याची शक्यता असते. घरात हवेशीर वातावरण ठेवा. कोंदट कपडे वगैरे त्यांना किंवा टाईट कपडे हे कपडे वापरण्याचा प्रयत्न कमी करावा, जेणेकरून लहान मुलांमध्ये त्वचारोग होण्यास थोडासा अटकाव घालता येईल आपल्याला. पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचे आजार वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हालाही असे आजार होऊ नयेत असे वाटत असेल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शरीराची आणि स्वतःची काळजी घ्या. साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे.